त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू आवाजी सद्गुरु दास तुका. पहिला नमन पांडुरंगाला, दुसरा नमन ओम नमः ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. आज बरोबर वैकुंठवासी सीताबाई तू पाटील बरोबर या हरिभक्त पारायण म्हणजे प्रश्न नाही, ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे. कारण तुम्हाला सांगतात नाम घेता उठा तेरा दिवस कार्यक्रम चालू आहे. एक 13वेला कार्यक्रम राहत नाही म्हणजे तेवढं मोठी आईचं भाग्य आहे. आणि त्यांची मुलं म्हणजे प्रश्नच नाही. त्यांची मुलं कारण जे आई वडिलांची सेवा करतात त्या परमात्म्याने काही गोगल लावलंय का? उघड्या डोळ्याने देव पाहतो ना, आईची सेवा केलेली आहे. आणि अशी सेवा जर केली नंतर देवाच्या देवाला पण येऊन तुम्हाला आशीर्वाद द्यावा लागेल. विठाला पदू नाना जानू पाटील पती, निळकंठ पदू पाटील मोठा मुलगा. आणि ते शाकाहारी म्हणजे त्यांना ते तुळशीचा हार घालायचाच आहे. कारण तुळशी हार गळा गोपीचंद, कारण तुळशीचा हार नंतर तर तुळशीचं पान घालावं लागतं. मग आधीच हार घातला तर काय बिघडतं. म्हणून मला सांगतात
दिगंबर पदू पाटील मुलगा, यांच्या नावातच दिगंबर आहे. नाव दिगंबर आहे. अनंत पदू पाटील मुलगा, अनंत म्हणजे अनंतच मावत नाही, फक्त ते नाम मान्य करायला पाहिजे. सुनीता अभिमन्यू पाटील मुलगी, वैजयंत निळकंठ पाटील सून, वैशाली दिगंबर पाटील स्वकाकुल परिवार आहे. त्याच्यामधून ती 13व्याची शवाई झाला. बाबांनी सांगितलं बाबांनी शवाय फक्त महाराज सांगतात या भागावर याच्यासाठी केला होता अटक. यासाठी अटक म्हणजे कुठल्यासाठी कशासाठी अटक पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मला सर्व काही ऐश्वर्य मिळायला पाहिजे, याच्यासाठी अटक करायचं का आवाज द्या घोड्याला. यासाठी अटक पाहिजे महाराज. महाराज कशासाठी अटक, कोण कशासाठी कोण कशासाठी, पण नेमका अटक आपला कशासाठी पाहिजे. आता जो तुकाराम महाराज जो जपत होते तोच आपल्याला मिळायला पाहिजे ओरिजिनल, तोच त्याच्यासाठी अटक व्हायला पाहिजे. आईनं जे नाम घेतलं होतं तेच सगळ्यांना मिळायला पाहिजे. त्यांनी जे नाम घेतलं होतं ना, आता विटेवर पांडुरंग कुठला जपतात. बाबा सांगतात नेमकं काय आहे महाराज, कशासाठी वडून सांगतात, कशासाठी. कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, हो जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा दिवाळा म्हणतो हे तोची दैवाचा पुतळा आणि हे माझ्या मना, हो आणि हे माझ्या मना. भक्तीचा दिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि हे माझ्या मना, हो आणि हे माझ्या मना. कशाला अट्टास करतो हे आपल्याला समजायला पाहिजे. महाराज याच्यातून आपल्याला सांगतात अट्टास कशासाठी पाहिजे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड होण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला नक्की. कुठला जप घ्यायला पाहिजे महाराज, कुठला अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे के नाम त्रिधा पयासे. ज्ञानोबा सांगतात. कारण कुठला बाबा म्हणणे नाही, शास्त्र म्हणणे पाहिजे. कुठं लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये हे नाम 28 ठिकाणी जप लिहिलं ज्ञानेश्वरी मध्ये. ज्या वेळेस आपण उचकू ना त्यावेळेस समजा देव कसा आहे महाराज. याच्यासाठी तुकाराम महाराजांनी अट्टास केला होता. महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झाला. कसा गोड झाला, व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगतात. कारण हजारो माणसं प्रेत यात्रेला आल्यानंतर शेवट गोड होतो. काय सांगतात, व्यावहारिक दृष्टिकोनात सांगतात हजारो माणसं प्रेत यात्रेला आल्यावर शेवट गोड झाला. त्यांचा अंतकाळ समय होताना मुलं मुली जवळ असताना अंतकाळ आला मग गोड झाला. महाराज काय सांगतात त्यावेळेस गोड होतो का. एकादशीला शिवरात्रीला या काळामध्ये जर त्यांचं देवसान झालं तर त्यांचा शेवट गोड होतो. तसं नाही महाराज.
महाराज सांगतात शेवट गोड होण्यासाठी काय करावं लागेल? लाजच्या श्वासाला तू अजपा जप मिळायला पाहिजे. कुठला अजपा? अजपा अजपाने मग जीवनाचं महाराज आपल्या कल्याण होतं. तोपर्यंत नाही. आजोबा म्हणजे श्वासगणित आणि श्वासगणित असून तो रीतीप्रमाणे घ्यायला पाहिजे, रीत समजली पाहिजे. मग परमार्थ करणं एवढं सोपं ना महाराज. डोळ्याची पापणी उघडणं झाकणं कठीण, एवढा देव सोपा आहे. पण सांगायला ती रीत समजायला, रीत जर समजली नाही तर एवढं अवघड आहे, एवढं अवघड ना तो विषय समजू शकत नाही. मग संतांना जाऊन ती रीत आपल्याला समजायला पाहिजे. आणि ते कुठलं जप असन? आता विटेवर विठ्ठल काय विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, राम प्रभू काय अयोध्येमध्ये राम राम म्हणत असेल, कृष्ण द्वारकेला कृष्ण कृष्ण संदीपांशी नद्यांना जप दिला असं का? कुठला ओरिजिनल कुठला जप ते जपत होते? तो आता फिरतो या ठिकाणी आता. कारण विस्त्यावर पाय दिल्यानंतर चटका लगेच बसेल का? 2-3 दिवसांनी मिरची झाल्यानंतर तिखट लगेच लागेल का? कधी लागेल? गोड लागेल? गोड लागेल. गुळ खाल्यानंतर तोंडात टाकल्यानंतर समजा लगेच मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची विश्वाचा माल खरा, माल खरा. म्हणून आपल्याला महाराज सांगतात शेवट गोड होण्यासाठी आपल्याला ते ब्रह्मनाम मिळायला पाहिजे. ब्रह्मनाम. आणि ते ब्रह्मनाम एकदा आपल्या हातामध्ये आल्यानंतर मग त्याचा विनियोग व्हायला जेवण पोटावर बांधून आपलं पोट भरेल का? मग जीवन जन्माला आलाय त्याचं मृत्यू निश्चित आहे, रिटर्न तिकीट आहे आपलं, रिटर्न आहे. पण आपल्याला नेमकं जन्म मनुष्य जन्म कशासाठी मिळाला तो कळायला नको. आणि ते कळण्यासाठीच संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, जम चरणाराम धरा, योगी सायोग नवाना, हे शिखरामा पाणी. कारण संत चरणावर भाव ठेवल्यानंतर संत सांगतात लावणी हात कुरवाळीला सांगितली चिंता न करावी. माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे देव गेल्यानंतर मरायच्या ध्यामध्ये असताना मरण मागे मरून गेलो. मरण ध्यामध्ये असताना मरायचं महाराज. यामध्ये देहातून गेल्यानंतर सगळी मरतात. मग संतांकडून काय मिळालं आपल्याला नेमकं? ते मिळाल्यानंतर ते सुख दुःखाच्या पलीकडे नेतं आपल्याला. कुठं नेतं? पलीकडे नेल्यानंतर तुकोबर आहे भंडारा डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन महाराज कुठलं चिंतन करत होते? कुठलं चिंतन? तुकाराम बाबांना कान्होबाई बघायला आल्यानंतर महाराज आणि जिजाबाई आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बघितलं तर त्यांचा शस्त्र धरलं होतं शशाने त्यांच्यावरती. मला चिंतनामध्ये असं मौन साधने चिंतन व्हायला
मौन राहायचा. बाबा नेहमी सांगतात निराहार राहिल्यानंतर फलाहार करायचा. ती साधना एकदा घडल्यानंतर मग सांगायला लागेल. गुळ खाल्यानंतर त्याला विचारल्यानंतर तो काही सांगेल कडू लागतोय थोडंच सांगणार. नाम ते अमृताहुनी गोड नाम तुझे, आणि ते शेवटच्या अंतकाळाला आपल्या जवळ यायला पाहिजे. आणि ते अंतकाळाला आल्यानंतर मग महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा शेवटचा दिस या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला हे जसं आपल्या जीवनामध्ये लॉटरी लागलेली मनुष्य जन्म आपल्याला मिळाला म्हणजे, आणि ह्या जन्मात जर नाही समजून घेतलं महाराज तर 84 लक्ष येवण्याचा फेरा मग लागे वारा मनुष्य. मनुष्य ज्याला एवढं फेरून आपण इथपर्यंत आले, आणि आता जर आपण तो जप मान्य केला नाही तर परत फेरा आपल्याला आहे. ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरसारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. ऐक मानवा भाई, राम नाम घेई, नरसारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा
आता नरदे आपल्याला परत मिळणार, मग परत फिरावं लागेल. हे घटिका यंत्र जायचे परिभ्रम आहे का? कारण उपजल्यावर त्याचा नाश ठरलेला आहे. मला दिसतंय याचा नाश आहे आणि हे दिसत नाही हे अविनाशी. हे नेमकं काय असेल? आता देव तसाच आहे ना? कुठं गेलाय? आता तसाच आहे. दररोज म्हणतो घालीन टांगण वंदीन चरण डोळ्याने पायन, दररोज म्हणतो रूप पाहत आलो, दररोज म्हणतो हरीची दासा हरिदाई, दररोज म्हणतो भरला गाणं दाट, सगळं दररोज म्हणतो. पण दिसतो का? दिसतो? देव आताही तसाच आहे. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दाटी पावता नाही चैनम केलं नेमती आपो ना शोषयती मारुता. हा त्याला शस्त्राने कापता येत नाही, पाण्याने भिजत नाही, हा वायूने उडत नाही. अशी जी वस्तू आहे ती देव आहे. आणि आता इथं आहे ती. आता 10 दिशांना देव भरलेला आहे. बघा ना, 10 दिशांना तुम्हाला कुठं दिसतो? त्याच्यासाठी ते नाम घ्यावं लागतं. आणि नाम घेतल्यानंतर त्या रीतीप्रमाणे गेलं ना, लई सोपा आहे महाराज. सोनाराचा जो कात्र आहे ना, तो पण सोन्याचा असतो. संतांचा जर एक शब्द घेतला तर जन्म मरणाच्या पलीकडे आपल्याला नेऊन घालतात साधू संत. याच्यासाठी ते अवताराला आलेले असतात साधू संत महाराज. पण आपल्याला ती गोष्ट समजण्यासाठी आपला आत्ताच तिथपर्यंत पोहोचायला आपली हाक, मुलाची हाक जोपर्यंत आईपर्यंत जात नाही तोपर्यंत आई गाऊन येत. त्याप्रमाणे आपली द्रौपदीनं हाक मारल्यानंतर भगवंताला यावा. कोठे गुंतलासी द्वारके सराया, कास खाया नावीला, कास कया कोठे गुंतलासी द्वारके सराया, कास कया नावीला. वाजवत नाही, बोलायला लावतात, टाळ्या वाजवतात. बरोबर असे मृदुंग मध्ये जर असले ना तर गाणाऱ्या माणसांना ना डबलच पुरण पावतो मला डबल. कारण तशा पद्धतीनं खरोखर कुठलेच कन्फ्युजन आहे. जीव तुडून वाजवतात. तर मग मी काही गोगल लावलंय का? उद्या डोळ्याने पाहतो ना, देव आता तसाच आहे. देव कुठं जात नाही, येत नाही. देवाला येऊन आपणच जातो येतो, जातो येतो. हा रस्ता कुठं गेलाय का? आपण जातो आपण, हा हे कुठंच जात नाही. तशी वस्तू आता तशीच आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, तुम्ही बसले त्या ठिकाणी पाणी आहे का नाही? हयेच नाही म्हणू शकत. 100, 200, 500 फुटावर पण पाणी हयेच. मग पाणी आहेच, मग देव नाही का? आपल्या आतमध्ये काय? पिंडामध्ये ब्रह्मांडामध्ये एकच. आणि त्याला ओळखल्यानंतर मग 8 तास पूर्ण होतो महाराज. आणि मग तुकाराम महाराजांचा 8 तास तेव्हा पूर्ण झाला महाराज. आणि 8 तास एकदा पूर्ण झाला तर मग माणूस निश्चिंत होऊन राहतो. निश्चिंत एकदा झाल्यानंतर महाराज त्या नामस्मरणाने एकदम जबरदस्त त्याच्यामध्ये स्मरण पावले जातं. ते स्मरण पावल्यानंतर महाराज मग असो ऐसा कोठे आठवायची नाही, देईची विजयी भोगुदशा. मग त्याला त्या देहाचा विसर पडला जातो. देहामध्ये असताना देहाचा विसर पडणे महाराज. मग निश्चिंत होतो तो. त्याला काहीच म्हणजे बाह्य रंगातून काहीच त्याला आठवत नाही. त्याला एकदम आत्मसात चिंतन केल्यानंतर आतून स्मरण पावलं जातं ते. म्हणून जेव्हा प्रभू रामचंद्र नाशिकला पंचवटीमध्ये गेल्यानंतर रावण येऊन सीतामाईला घेऊन जाताना जटायूने झडप मारली. जटायूने झडप मारल्यानंतर रावणाने ओळखलं महाराज. आता हा आपल्याला सोडणार. मग त्याला सांगितलं, तुला रामाची शपथ आहे. जटायूला तुझं मरण कशात आहे?
आता रामाची शपथ म्हणल्यावर खरं सांगावं लागलं. त्यांनी काय सांगितलं माझ्या पुढे धमक्यामध्ये. रावणाला विचारल्यानंतर रावणाने काय केलं? पायाच्या अंगठ्यामध्ये सांगितलं मला. कुठं सांगितलं? पायाच्या अंगठ्यामध्ये झडप मारली तशी पंख. रामाचा धावा केल्यानंतर मला निश्चिंत राहिला जरूर. आणि प्रभू रामाचा धावा केला. कुणाचा? राम त्या ठिकाणी कुठं? टाकेजला. आताही टाकेज जवळ त्यांनी बाण मारून त्या ठिकाणी त्या टाक्यामधून पाणी काढलं. आणि त्या गरुडाला त्यावेळेस प्रभूने विचारलं तुला जीवदान पाहिजे? नाही महाराज, आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंत झालं. तेव्हा तुम्ही आले आयुष्यभर नाम घेऊन देवाचा, तो देव आठवत नाही. आणि तुम्ही स्वतः मला मांडीवर घेतलं. पुढं मांडीवर प्रभू रामचंद्रांनी घेतलं जटायूला महाराज. त्यावेळेस तो निश्चिंत त्यांच्या मांडीवर त्यांनी घेतला. त्याला म्हणून महाराज आपण त्याच्या दुसऱ्या आतने चिंतिने पावलो विसर. आतने चिंतिने पावलो विसर. आतने चिंतिने पावलो विसर. तृष्णेची आता मला निश्चिंत झालं महाराज म्हणतात. आता आशा तृष्णा काही मला आठवण उरली, निश्चिंत झाले महाराज. आशेपाशी चिंता असते महाराज. आशा नीच लोकांची सेवा करते. आशा मेलेल्याला पण सोडत नाही, त्याला परत जन्म घ्यायला लावते. लक्षात आलं? आशेने भगवंताला दिन करून सोडलं, कुणाला? देवाला पण आशेने सोडलं. मग त्याला एकच काम करावं लागेल. कुठलं काम करावं लागेल? तो जप घ्यावा लागेल, मग सगळं काम बरोबर होईल. पण जोपर्यंत तो जप मिळत नाही त्याला 21 जन्माची पुण्य लागते. सहज नाही. सहज जर म्हटलं तर मग तसंच झटवून लावतो आपण. पण ते मिळण्यासाठी
त्याच्यासाठी 21 जन्माची निष्काम पुण्य असावं लागते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपाके, देवाया विठ्ठले कृपाके. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपाके, देवाया विठ्ठले कृपाके. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य, भरपूर जन्माचं पुण्य आहे आपलं, म्हणून हे ब्रह्मनाम मिळालं. आणि हे मिळाल्यानंतर ते रीतीप्रमाणेच मिळायला पाहिजे. ती रीत पण समजायला, रीत जरी समजली नाही तरी मिळ बसत, नामरूप नाही आणि अवघा वाचेचा. मग आपलं मिळ कधी बसणार? आपलं आता किती वय झालं? हा कधी श्वास जाईल सांगता येत? कधी आता जर बोलता बोलता माझा जर श्वास गेला तर संध्याकाळी 10 पण वाजू देणार. कारण आमचं जवळ आहे जुन्नरला, 3 तासांनी पुन्हा हा 10वी 13वी पर्यंत बरे पाक देईल आणि मग परत सगळे आपल्याला विसरून, कारण आपण विसरून गेलेले, आपल्याला पण विसरून जाणार. आपणही खांदा केलाय, आपल्याला खांदेकरी तयार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला निश्चिंतीने आपला विसाव नको व्हायला का महाराज सांगतात. हा आणि निश्चिंतीने जर विसाव आपला जर होत असेल तर काय करावं लागेल आपल्याला? बघा त्या तिसऱ्याच्या तुका वाटे झाली यावे, कौतुक वाटे झाले तुका वाटे झाली यावे, कुंडलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली या नाव मंगलाचे येणे गुणे. मग असं महाराजांनी ते मंगलाचं कुठलं नाम आपल्याला सांगितलं? प्रत्येक चरणामध्ये नामाचाच विचार काय सांगतात महाराज. दृष्टांत सांगून टाइमपास करायचा नाही, नेमकं मुद्द्याचा फेस
कसला व्हायला पाहिजे. जन्म मरणाच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. जन्म मरण आपल्याला महाराज बरे भयंकर मारतात. आता आपण ग्रंथ वाचलेला आहे, प्रत्येक दिवस आईच्या इथं प्रवचन पण झालेलं आहे, फार मोठं पुण्य तयार झालेलं आहे या ठिकाणी. आणि आपल्याला इकडं माडकी झोडकी यमाचे तिथं माप नाही, इथून नाही मी आता सुटलो तिथं अटकलं. यमाचे यमदंड पडती न माता देवा तुझी कोणारे देवा तुझी आवरायला लागते सत्यवान महाराजांना. काय करणार, टाइम संपत आलाय आपला. हा हे ना बाबा, बाबा सांगतील बंद करून यावेळेस सांगतील. यावेळेस आपल्याला आपण कौतुक, आपल्याला महाराज काय सांगतात, कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे. ते मंगलाचं नाम म्हणतात कुठलं, ते नाम ते गुणाच्या 3 गुणाच्या पलीकडे आहे. आणि ते नाम आपल्याला मिळालं रजतम सत्व आहे त्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया. पण आपल्याला ते सकल मंगळ विठ्ठलाचे नाम, मग ते नाम पाहिजे. ते आता आपण उठल्यानंतर पाहिल्यानंतर देव दिसायला पाहिजे. लगेच पाहिल्यानंतर दृष्टी टाकल्यानंतर काही दिवसांना तीच वस्तू आहे, आता पण आहे, पहिली पण होती, आता आहे, पुढे पण राहणार आहे. त्याला देव म्हटलेलं आहे. देव मंदिरात बसवलंय, या देवतांना कोणी हे नाही, ते आहे. आणि आपल्याला ज्ञान का देव आपल्या सोबत. तुकाराम बाबा सांगतात, तुका म्हणे गुरु भजनी देव दिसे जनिवनी. जनावनामध्ये जर देव आहे तर मग आपल्याला काय दिसत नाही. रस्ता चुकलेला आहे महाराज, रस्ता चुकलेला आहे. आणि त्या सरळ रस्त्याला आल्यानंतर देव उभाच आहे, मागे पुढे उभा राहे. कौतुक जर तुकाराम महाराज मला वाटलं, आता फार मोठं कौतुक वाटलं. कारण का मी इकडे भटकत होतो, पण मी त्या नामामध्ये आल्यानंतर म्हणले आता गुणरहित झालेलं आहे. म्हणून मला छोट्या दृष्टांत सांगतो, भजन करावी. दोघ जण भाऊ होते, दोघ जण भाऊ, एक आस्तिक एक नास्तिक. त्याला दररोज सांगायचा, भाऊ हे जप घे ना, तुळशीची माळ घाल, मेल्यानंतर परत तुळशीची पानं घालायला लागतील तोंडात. नाही घेऊ ना, घेऊ ना, नाही घे ना आता, कारण द्यायचा भरोसा नाही, भावाला कळवळ यायचा त्याचा. पण नाही ऐकलं महाराज. मग शेवटी भावाने ठरवलं, महाराज आमच्या घरी आज कीर्तन करा ना. म्हणले कीर्तन करू, पण हा दरवाजा बंद करून घ्यायचा, बेडरूम मध्ये जाऊन हा बंद करायचा. म्हणलं ही कटकट 2-3 तास जाणार. काय म्हणायचा कीर्तनाला, ही कटकट आहे आणि 2-3 तास आता जाणार नाही. हा आता याला काय करायचं, दरवाजा बंद केल्यानंतर महाराज म्हणले आता मला वाजवीत आणा, पालखीत बसून. वाजवीत आणलं महाराजांनी. वाजवीत आणल्यानंतर म्हणले 5 मिनिटात परत वाजून पालखी माघारी काढा. म्हणजे त्याला वाटेल महाराज गेले, आज लवकर गेलेले दिसतात म्हणले महाराज. हा दरवाजा उघडला तसा महाराज धट्टापुटा होता, हे दुबळं झालं होतं. बसलं त्याच्या छातीवर, राम म्हण तर तुला सोडीत नाही सोडणार, राम म्हण तर सोडीत नाही तर तुला सोडणार. आणि मग म्हणला हे लवकर म्हणानच, कारण हरीचं नाम मुखात येईल का, आयुष्यभर जे केलं तेच येणार. देवाचं नाम घेतलं नाही, लाच लागून म्हणला मी नोकर केली, तर मला लाचच्या श्वासाला सांगा कधी काळी सांगता येत नाही ना. त्यावेळेस कोण सांगेल तुला, तुका म्हणे तुला सोडावी ना कोणी, हे का कोण नाही. मग त्याचं नामस्मरण आता नाही केलं. एक त्या बाबांना पण लाच म्हणे, त्यांना घरघर लागल्यावर सांगितलं, त्यांना हेमगर्भाची मात्रा उघडून दिल्यावर म्हणले ते बाबा वासरू किरसुनी खातो ते सांगत होते. पण त्याला काय सांगितलं, बोलायला लावल्यानंतर ते काय म्हणलं, अरे कार्टे हो, मला बाबा आता रामकृष्ण हरी म्हणा ना. मगाशी वाके म्हणतो, आता रामकृष्ण हरी म्हणा. म्हणले रामकृष्ण हरी नाही, ते वासरू किरसुनी खाते ते सांगत होतो. अजून माझे डोळे मिटले, ही उठळपट्टी कार्टे हो लावली तुम्ही. आणि माझ्यासाठी खर्च किती केला, ते म्हणजे 1100 रुपये. माझा 10-13 झाला असता, आता मी गेलो तरी रुपये खर्च करू. महाराज अशी विचित्र माणसं आहे. आणि याला सांगितलं पालखी वाजवण्याला उठल्यावर हा राम म्हटला.
राम नाही म्हटलं, राण्याचं राणे म्हटलं. काय म्हणलं ते? मग दोघांचा अंतकाळ झाला. त्याला यमदूत आले, त्याला वैकुंठातून विमान आलं. कारण याने सतत भगवंताचं नामचिंतन केलेलं असतं. आणि याला यमदूत आले नाही आला म्हणजे याचं सगळं पापच आहे. तिकडं नेल्यावर येऊन फार टाकला गेल्यानंतर याचं मारच सगळं पाप शिल्लक आहे. याचं दुसरं काही नाही. एकदाच तुमचं नाम घेतलेलं आहे, एकदा नाम घेतलंय. यमराजे म्हणले त्याला पालखीत घाला, मला पण त्या पुण्याची गणना करता येणार. मग पुढं नेला त्याला शंकरांक घ्या. भोलेनाथांकडे नेल्यानंतर भोलेनाथ म्हणले मला पण वर्णन करता येणार. ब्रह्मदेवाकडे घ्या. ब्रह्मदेवाने पालखीला खांदा दिला. एकदा देवाचं नाम घेतलं ते बसलं पालखी. याला कुठं नेलं? विष्णुग. आणि विष्णुग नेल्यानंतर तो उतरला, देवाच्या मांडीवर जाऊन बसला. कुठं बसला? एकदा राम म्हटलं होतं. आपण कधीच नाम घेत नाही देवाचं, पण ते ओरिजिनल घेतलं होतं बरं का त्याने. तर राम राम सतुजी कहे ढक ठाकुरावर चोर, जिस नाम से बदला और दुर्वतरे हो नाम तू शोर. ते वेगळं आहे, पण ते वेगळं आपल्याला मिळतं आता. पण इथं आता तुम्हाला आता मिळाल का? हो, लगेच मिळाल. कारण आपल्याला जर कुणी सांगितलं तर तुम्ही इथून खिडकाळी मंदिरापर्यंत गेले, तिथं 15 लाखाची टॅग पडलेली आहे. तर कोणी सगळ्यात लवकर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. हा, आता हे नाम आपल्याला फुकट मिळतंय, फुकट देतात बाबा, तरी आपल्याला समजत. हा, कारण तुकाराम महाराज पण म्हणले देव घ्या कुणी. मग याला म्हणले यमराजे याचा पुण्य आहे, त्याला फक्त 10 मिनिटं इंद्रपद द्या. किती? 10 मिनिट इंद्रपद द्या. 10 मिनिट इंद्रपद दिल्यानंतर महाराज त्याला 10 मिनिटं म्हणलं. आता तुम्ही एकदा म्हणलं होतं देवाचं नाम, आता 10 मिनिटं आपण चिंतनच करू ना, तो जपच करू. 10 मिनिटं चिंतनाला बसल्यानंतर महाराज त्याला जागा कुठे मिळाली? जागा कुठे? देवाजवळ जागा मिळाली. आणि आपल्याला काही देवाला सोडून जागा आहे का? आत्ताच येतोय देव. आता सर्वत्र वैकुंठ केले. पहिले एखाद्या वैकुंठी जावी एखाद्याने, पण आता सर्वत्र वैकुंठ केले. आता सर्वत्र आहे देव. आणि फक्त ते तिथं बाबा सांगायचे तिथं नेमकं यायला पाहिजे. आपण कुठं? ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर पुढे, मग विस्तार वळू प्रगटे आत्मबोधाचा. मग तो मर्यादित नाही ना. अनुरेणू ठोकडा तुका आकाशा एवढी मोठी वस्तू आहे. त्याला जर कळलं, त्या नास्तिकाचा जर उद्धार झाला तर आपण तेवढे नास्तिक निश्चितच नाहीये. म्हणून महाराज अभंगाच्या 4थ्या तुका म्हणे मोक्ती परिनिधी नवारी. 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 आता दिवस चारी आता
झाल्यानंतर तो विसावा आहे आपल्याला. तो विसावा कुठं मिळेल? कुठं मिळेल विसावा? आता या ठिकाणी मिळेल आता. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. आणि साधू संतांना शरण गेल्याशिवाय जन्म मरणाचा संसार आपल्या पाठीमाग लागलेला राहतो. जन्म मरणातून मुक्त करणारे संत आहे. कलियुगातला देव म्हणजे संत आहे. आणि तो आपल्याला करण्यासाठी आपल्याला कुठेच जायची गरज. धाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. मग आवडी आनंदाला आळवायचा आपण. घ्यायचा आणि सोडायचा, घ्यायचा सोडायचा, दुसरं विलाजच नाही. कारण तसं महाराज म्हणजे माझ्या जीवनात कौतुक झालेलं आहे. महाराज काय म्हणतात, कौतुक असं झालं माझ्या जीवनात का मी निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यानंतर मला सगळं आठव माझं विसरला. देहाचा विसर पडला. देहाचा विसर कधी पडतो महाराज माहिती आहे? माणसाला या दुःख बांधवली संसाराची ओढ लागलेली आहे. आता बघा, संसार आपल्याला काही साधूजन सोडायला सांगतात का? हा, संसारात असून आपल्याला परमार्थ करता येतो, आत्ता करता येतो. पण त्याच्यासाठी संतांच्या संगतीतच यायला पाहिजे. म्हणजे त्याने दिलेलं नाम सतत जपायला. हीच अवस्था. अवस्था जोपर्यंत नामाने होत नाही ना, अवस्था व्हायला पाहिजे. दररोज आपल्याला कंठी प्रेम दाटे नैनीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठ दाटून सद्गतीत व्हायला पाहिजे. सद्गतीत झाल्यावर मग कानी जे पेरिले डोळा ते आणि व्यापक आहे भरला. हा व्यापक आहे परमात्मा का मर्यादित आहे. हा कुठं गेल्यानंतर आमच्याकडे सोनेरीला गेल्यानंतर हा जाड पातळ असं इथं बारीक आहे, तिकडे मोठा आहे असं काही आहे. हा जर आता कुठं काशीला गेला तरी तसाच, हिमालयात गेला तरी पण, परत हा परमात्मा द्वारकेला गेला तरी हा सगळीकडे सारखा आहे महाराज. मग आम्हाला का कळत नाही? आरशात आपण कसे दिसतो? आरशात जसे असाल. मग आपल्याला जर बदल करायचा असेल तर काय करावं लागतं? चेंज करायला लागतो आणि मग आपला बदल दिसतो. तसा इथं साधू संत काही करत नाही, फक्त आलेलं विषयाचं आवरण काढून टाकतं. आणि आवरण एकदा काढल्यानंतर हात पाणी शुद्ध जे वर शेवळ आलं होतं बाजूला गेले. साधू संत बाबा सांगायचे तुम्ही नाही भाग्याचे, नाही भाग्याचे. का भाग्याचे म्हणायचे? तुम्ही हे ब्रह्म नाम मान्य केले. सामान्य नाही नामराजे. आपल्याला सहज वाटणार नाही, असंच बोलतात. पण ज्या वेळेस घेतलं ना आम्ही त्यावेळेस कळालं. मग तुकाराम महाराज फुकट नाही जाय. हा घे माझा अनुभव, हा घे माझा अनुभव, हा घे माझा अनुभव, हा घे माझा अनुभव. भक्ती भाव वाक्याचा, भक्ती भाव वाक्याचा, भक्ती भाव वाक्याचा, भक्ती भाव वाक्याचा, भक्ती भाव वाक्याचा. भक्तिभाव ऋणी केला नारायण नवेशन. आपला प्रत्येक क्षण वेगळा नाही व्हायला पाहिजे. ते पाण्याला कळलं, पाणी आलं तिथं जाते. पाण्याला कळलं कुठून आलो आपण? समुद्रातून आलो. बाबा सांगायचे तुमच्या घरी समुद्र येतो का पाणी पाऊस? तुमच्या अंगावर कपडा आहे का कापूस? अधिष्ठान एकदा समजला ना, अधिष्ठानावर एक आलं ना महाराज, मग लय सोपं आहे. रीतीप्रमाणे गेल्यानंतर एवढं सोपं ना, मग काहीच घटापट करावं लागत. पण या रीतीप्रमाणे जायला पाहिजे. आणि ती रीत साधू संतांकडूनच मिळते, दुसरं कुठं जाऊन मिळत. कारण जनाबाई सांगतात आयशा संता शरण. तुमच्या आयशा म्हणजे ज्याला माहिती आहे त्याच्याकडं. आता आपण कोणाला आपल्या चुक्या विचारायला जातो माहिती आहे? ज्याला स्वतःच्या कळत नाही त्याला विचारायला जातो. मेळ बसन. जो त्या गावाला गेलाच नाही त्याचा पत्ता त्याला विचारायचा. जो ज्या गावाला गेला नाही त्याला विचारायचं का मला या गावाला खेडकाळी गावामध्ये जायचंय, रस्ता कुठे? तो कधीच गेला नाही त्याला विचारलं काय होईन आपलं?
बाबा दृष्टांत सांगायचे, भजन करायचे, छोटा विठ्ठल बाबा सांगायचे आमच्या इकडे ज्वारी आहे गावाला, त्या ज्वारीत एक बुजगाव उभं केलं होतं आणि बुजगाव उभं केल्यावर एक आंधळा फक्त आरुळ्या मारत बसला होता. तो आंधळा काय करायचा, फक्त आरुळ्या मारायचा, भाकर ज्वारी उपसू नये म्हणून, आणि तिकडे दोन ज्वारी का आणि इकडे पाठ, रस्त्याकडे पाठ केलेली त्याने. मग इथून संत महात्मे कीर्तनाला चाललेले होते. म्हणजे बाबा या नदीच्या पलीकडे आम्हाला जायचंय. कुठे जायचंय? नदीच्या पलीकडे. आम्ही कसे जाऊ? ते म्हणले पाण्यात नदीच्या जवळ गेल्यानंतर 4 पाऊल वर सरा, 2 पाऊल आल्यानंतर सरळ गेल्यानंतर तुम्ही प्रवास सुखरूप होईल. हे महाराज संत होते, ज्ञानी होते, कारण त्यांनी ओळखलं महाराज प्रतिविधी प्राणी पाहते ना बरी प्रश्नानं शिवया उपदेशांनी ते ज्ञानी तत्वदर्शन. कारण ते ज्ञान पाहिजे बरे जरी म्हणे आधी तरी संत या बजावे सर्व. ते संतांनाच का बजावे सांगितलं, दुसरं का नाही कोणाला. हिमालयात जाऊन का नाही सांगितलं, हिमालयात जाऊन का नाही तिथं जाऊन बजा. संतांना जिथं संत असतील तिथे ते असे देव उभा दिसे, तिथं देव उभा आहे, तिथं आता इथं तोच उभा आहे. आणि आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं माहितीये का? आपण मान्य नाही यांचं प्रत्येक कीर्तनातून तेच चाललेलं आहे. ते म्हणजे काय स्वार्थ आहे महाराज, काय स्वार्थ आहे. मग तांदळ्याला पुढं थोडे गेले नदी जवळ महाराज ज्ञानी असतात संत, आणि संत आले आणि विचारलं बाबा तुम्ही नदीच्या पलीकडे कधी गेले होते का? ते म्हणले मी आंधळा आहे जलमदास, मी गेलो अशी लोक म्हणते, मी गेलो. आता त्याचं ऐकून बुडावं लागत होतं महाराज. काय करायला? जन्माला येऊन जर जन्म मरण जर चुकवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? ज्या संतांना माहित आहे त्यांना शरण द्यावं लागेल. कोणाला? श्रीपाद बाबांनी आपल्याला सांगितलं. मग लगेच एक पाठीमागून माणूस येत होता आणि त्याने लगेच धोतरवर गेलं, म्हणे मला पलीकडल्या गावात जायचंय, आणि त्यांच्या हाताला धरून महात्म्यांना पलीकडे प्रवास सुखरूप. आणि मग जोपर्यंत आपल्याला हाताला धरून सायस करसी प्रपंच हरिसे न भसी कोण्या कोणी, असं कुठलं तुला आड आलं का तू देवाला भजत? देवाला काय भजत नाही महाराज? हा याला भजायची एकच कारण आहे का तिथपर्यंत तो बराबर पोचलेला, आणि एकदा ती गोडी लागल्यानंतर मग ते सुख त्याला सुख गपस. बाबा सांगतात ज्याला एकदा समजलं तो गप असणार. गपाचं नाव आहे साचार, गाडी बैसले थोर थोर, तारके बिन परपार समर्थ नर न पावती. तारणारा जोपर्यंत मिळत नाही महाराज. कोण तारणारा? सद्गुरु. नावेत बसलो, नावेत बसलो आपल्या बरोबर नाव आपण शोधतो का नाही? फुटक्या नावेत बसतो का? ज्या नावेत पाणी जाणार तिच्यात बसत प्रवास सुखरूप व्हायचा असेल तर नाव, हा त्याप्रमाणे त्या नावेत बसलो. पण नावाडी नसला तर नावाडी पण पाहिजे. नावाडी नामरूपी वलिवे जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. विठाला जन्म मरणाच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला नावडी महत्वाचं आहे. नाव महत्वाची, देवरूपी नाव आहे आणि सद्गुरु रूपी नावडी आहे. आणि सद्गुरु रूपी नावडी ऐकून ते वल्वे मारायला घ्यायचे आपण. हा बाबा सांगतात म्हणजे नेमकं काय? सगळा महाराष्ट्र हैराण आहे या गोष्टीला. आता बाबांसोबत आम्ही प्रत्येक टायमाला असतो. तर बघितलं ना महाराज, ह्या रीतीप्रमाणे आपल्याला सांगणारा मेळ बसत नाही, आणि या ठिकाणी आपला मेळ बसून देतात ते आपल्याला कळत नाही महाराज. म्हणून महाराज हे खूप श्रीमंत सावकार होता. 4-5 मुलं, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कोट्यावधी रुपये घरात महिन्याला येत होते. बाबांना झटका आला.
झटका आल्यानंतर ऍडमिट केलं बाबांना. ऍडमिट केल्यावर म्हणले 3-4 नस दबलेले आहे. किती? 1-2 नाही, आणि मेंदूच्या बाजूच्या दबलेल्या आहे नसा. मग यांना कमीत कमी 60-70 लाख रुपये टाकावा. मुलं म्हणजे काय हरकत नाही, बाबांना आमच्या नीट करा, मालकरी आहे बाबा, आणि यांना व्यवस्थित किती पैसे लागले तरी बाबांना व्यवस्थित हरकत नाही. मग डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे केलं, आणि ज्या वेळेस बाबांना 15 दिवस ठेवले, किती? 15 दिवस ठेवले महाराज. आणि 15 दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरने विचारलं, बाबा तुमचे 70 लाख रुपये बिल झाले. किती? 70 लाख म्हणल्यानंतर बाबांच्या डोळ्यातून धारा लागल्या. धारा लागल्यानंतर डॉक्टर म्हणले, मी पण आध्यात्मिकच आहे, 10-5 कमी करू का बाबा, रडू? अरे मला मूर्खा, त्याच्यासाठी मी रडत नाही, त्याच्यासाठी मी रडत नाही. कोट्याधीश माझी मुलं आहेत, मी कशासाठी रडतोय हे तुला समजत नाही. ज्याने आपल्याला हा का नरदेव भुगड दिला, आज माझं 83 वर्ष वय. किती? 83 वर्ष मला ज्यांनी सांभाळलं, त्याने माझ्याकडून 1 रुपया पण घेतला नाही, त्याने 1 रुपया पण घेतला नाही. आणि तो 15 दिवसाचे किती घेतो? 70 लाख रुपये घेतो. म्हणजे माझे परमात्म्याने महाराज, ज्याचा हात मोडला त्याला हाताची किंमत विचारा, ज्याचा पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, त्याला डोळे नाही, त्या आंधळ्यामध्ये जेव्हा मला डोळे दिले ना, तर तुझं मी भजन करीन, तुला डोळे भरून पाहिन. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया एखादा पार्ट तुटला ना, डॉक्टर काय गेल्यानंतर आपल्याला परत ओरिजिनल मिळेल, ओरिजिनल जर मिळणार नाही तर त्या देवाने हा देव दिलाय कशासाठी महाराज? देव दिला देह भजन कोट्यावधी रुपये जरी आपल्या जवळ आता असले तरी जाताना काही घेऊन जाणार आहे. जाताना महाराज आपल्याला काही नेता येणार, येताना पण आपल्याला खिसे नव्हते, जाताना पण खिसे नसणार. मग येताना काही आणता आलं नाही, जाताना पण काही नेता येणार नाही. मग अख्खा देव आपल्याला फुकट दिला, हा देव भजनासाठी दिले नाही. पण ते कुठलं भजन, ते कुठलं भजन आपल्याला याच देवीकडे देवाचे, पण ते कुठलं भजन आता आपलं चालू आहे ते प्रत्येक स्वसा गणित आता चालू आहे. 21,600 वेळा आपण म्हणतो सर्वसामान्यांचा, त्याच्या पलीकडे प्रत्येक रोमातून भजन चालू आहे. रोम अर्जुनाचा प्रत्येक रोम भजन करत होता, आणि तेच भजन आता आपलं सगळ्यात, तुम्ही म्हणाल आम्ही माळ नाही घालली तरी पण चालू आहे, तरी तुमचं ते भजन चालू आहे. फक्त काय करावं लागेल? उजळणी करून घ्यावं लागेल. कारण